अंबडशेर हद्दीतील शेतात बिबट्याचे ठसे आढळल्याने खळबळ. अंबडशेर हद्दीतील अंबड शिवार शेती गट नंबर 417 येथील शेतकरी शिवाजी दगडोबा चव्हाण यांच्या कांद्याच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 2 दिवसापूर्वी शेताला पाणी दिल्यानंतर रात्रीच्या वेळेस हे ठसे उंबरले असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शेतामध्ये मोठे आणि लहान अशा 2 प्रकारचे ठसे आढळून आल्याचे आई, बिबट व तसेच बछडे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याबाबत त्यांनी गुगल सर्च करून माहिती घेतली असता हे ठसे बिबट्याचेच असल्याची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी चव्हाण वय वर्ष 70 व त्यांच्या पत्नी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असून सध्या दोघे शेतात राहतात. शेतालगत रस्ता असल्याने नागरिकांनी सावध राहावे तसेच कोणालाही धोका होऊ नये यासाठी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची दखल घेऊन वन विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी शिवाजी दगडोबा चव्हाण यांनी केली आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. याविषयी बोलताना शिवाजी दगडोबा चव्हाण शेतकरी. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या शेतात बिबट्याचे पावलं काय सांगाल, कधी आढळले आणि तुमचं नाव काय आणि कधी आढळले? माझं नाव शिवाजी दगडोबा चव्हाण, वय 70 वर्ष. आज कांद्यात फवारणी करीत असताना तणनाशकाची पूर्ण शेतामध्ये ते ठसे आढळून आले. अच्छा. गुगल सर्च केल्यानंतर पाय कशाचा आहे म्हणल्यानंतर गुगलने सुद्धा कन्फर्म केलं की बिबट्याचा ठसा आहे. अच्छा. हा. तुम्ही तुमच्या शेतात पाणी कधी दिलं होतं? पाणी आम्ही परवा दिलं. अच्छा. आणि आज वावर हडकलं म्हणून फवारणी केली. म्हणजे तुमच्या मते समजा ह्या बिबट्या काल इथून वावर झालेला दिसतो? परवा दिवशीच गेला तो वल्ल्या पाण्यातून खोल ठसे आहेत ना. असं आहे का? ठसे काही लहान नाहीत ना. अच्छा. बरं 1-2 नाही, कमीत कमी पूर्ण शेतात आहे, 2-3 हारीला आहेत लगे. असं आहे का? बरं मला एक सांगा, हे शेती कोण्या म्हणजे अंबड शिवारात येते का? अंबड शिवारात. अंबड शिवारात का? गट नंबर किती? 417. 417 मध्ये का? अच्छा. आम्ही दोघंच नवरा बायको राहतो तिथं कोठ्यावर, वयवर्ध शेतकरी आहेत. असं आहे. आम्हाला काही लोकांनी सावध राहावा म्हणून ह्या उद्देशातून तुम्हाला सांगायला लागलो. कारण रोड चालू राहतो, रोडवरून लहान लहान लेकरं काय, म्हातारी माणसं काय, तर त्यांनी सावध व्हावा. अच्छा, त्यासाठी हा उद्देश. त्यासाठी उद्देश तुम्हाला बोलून. तुमचं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव शिवाजी दगडोबा चव्हाण, अंबड. अंबड.